बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. स्वागत कमानीवरील फलकाबाबत यांनी दिल्या प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या स्वागत कमानीबाबत माझा महाराष्ट्र न्यूजने आढावा घेतला होता. या बातमीवर कोल्हापुरातील आणखीन काही सामाजिक कार्यकर्ते आणि शाहू प्रेमींनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माझा महाराष्ट्र न्यूज तर्फे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी जी माहिती किंवा जी न्यूज तयार करण्यात आलेली आहे ती खूपच महत्वाची आहे असं मला वाटतं. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीचं हे वर्ष आहे. शाहू महाराज यांनी पिढ्यांना उपयुक्त ठरेल अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे, विचार दिलेले आहेत. अशा या राजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे स्मारकात जतन करणे, स्मारके उभारणे, यामध्ये महाराष्ट्र, कोल्हापूर नेहमीच आघाडीवरती राहिलेला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज यांनी परवा जी एक न्यूज दाखवली की ज्यामध्ये कोल्हापूर शहरात प्रवेश करत असताना जी स्वागत कमान आहे, या कमानीवरती शाहू महाराजांचे जे तैलचित्र लावली जातात त्या तैलचित्रामध्ये वारंवार होणारे बदल किंवा जी कमान उभा केलेली आहे या कमानीची झालेली दुरावस्था याविषयी माझा महाराष्ट्र न्यूजने जे काही वृत्तांकन केलेलं आहे ते पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर मनाला खूप वेदना झाल्या. खरं म्हणजे शाहू महाराजांनी अखिल मानव जातींच्या कल्याणासाठी कार्य केलेलं आहे. त्यांचे कार्य, त्यांचे विचार या पुढच्या काळातही समाज ऐक्य टिकवण्यासाठी, एकोपा राहण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. शाहूंचे विचार, शाहूंचे कार्य हे सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. अशा या राजाविषयी जे जे स्मारक आहेत या स्मारकांची डागडुजी करणे, ती स्मारके व्यवस्थितरित्या जतन करणे हे संपूर्ण समाजाची, विशेषतः कोल्हापूरकरांचं आद्य कर्तव्य आहे. या न्यूजमध्ये जे दाखवलं त्यानुसार जी डागडुजी करणे गरजेचं आहे आणि कोल्हापूरकरांना जे आवाहन केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे की कोल्हापूरकरांनी जर मनाव घेतलं तर ते कोणतीही गोष्ट अगदी सहजरित्या करू शकतात. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं हे स्मारक की जे स्वागत कमानीवरती उभारलं गेलेलं आहे हे दुरुस्त करणं, त्याची डागडुजी करणं, त्याचं पुनरुज्जीवन करणं हे कोल्हापूरकरांना फारसं अवघड नाही असं मला वाटतं. आणि या दृष्टीनं कोल्हापूरकर नक्कीच पुढाकार घेतील आणि जी काही दुरावस्था त्या कमानीची झालेली आहे ती कायमची संपवतील असा मला विश्वास आहे. किंबहुना संपवावी अशा प्रकारचं एक शाहू चरित्राचा, शाहू कार्याचा अभ्यासक या नात्याने मी सर्व कोल्हापूरकरांना आवाहन करीत आहे. कोल्हापूर शहराचं जे प्रवेशद्वार आहे त्याला कोल्हापूरची कमान म्हटलं जातं. खरं तर ही कोल्हापूर नगरी ही आई अंबाबाई नगरी आणि छत्रपती शाहू महाराज नगरी असं समजलं जातं. कारण छत्रपती शाहू महाराजांचं या करवीर नगरीवर अनंत उपकार आहेत. अगदी केशवराव भोसले असेल, राधानगरी धरण असेल, खासबाग मैदान असेल, असे अनेक अनंत कामं, व्यापारपेठ असतील, वेगवेगळ्या जातींसाठी हॉस्टेल्स असतील, अशी अनंत कामं छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून केली गेली. परंतु ही जी कमान उभारली गेली यामध्ये ही डिजिटल कमान आहे. ही अनेक वेळा वादळी वाऱ्यानं, पावसानं फाटली जाते. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की कायमस्वरूपी यासाठी आर्किटेक्ट असोसिएशन असेल किंवा चित्रकार असतील कोल्हापुरातील, पेरी साहेबांसारखे नामवंत अगदी जगत विख्यात या ठिकाणी आर्किटेक्चर आहे, त्यांचा सल्ला घेऊन कायमस्वरूपी छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक चित्ररूपाने या ठिकाणी उभा केलं जातं. काही दिवसापूर्वी माझा महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून कोल्हापूर स्वागत कमान छत्रपती शाहू महाराज या नावाची कमान जी आपल्या तावड्या हॉटेलच्या ठिकाणी जी उभा केलेली आहे कोल्हापूर महानगरपालिकेने, आणि या कोल्हापूर महानगरपालिकेने केलेली कमानीची दुरावस्था आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण आणली. त्याबद्दल मला एवढंच बोलायचं आहे की आदरणीय राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष
राजेश क्षीरसागर आणि उत्तर विधानसभेचे विद्यमान आमदार यांच्या बरोबर पाठपुरावा करून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत एक मीटिंग आयोजित करून लवकरात लवकर करवीर नगरीतल्या सर्व बांधवांना सुसज्ज अशा पद्धतीची स्वागत कमान आणि छत्रपती शाहू महाराज नगरीमधले शाहूंचे जे फलक लावण्याचं काम वारंवार प्रत्येक घटकाने केलेलं आहे, पण वाऱ्याच्या अभावी ते फलक कायम 2 महिन्यानं 3 महिन्यानं फाटले जातात. तर आमची शिवसेनेच्या वतीनं माझी अशी मागणी आहे की बाबा जेणेकरून हे कायमस्वरूपी नावं चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी उभा करून कमानीच्या संदर्भात तिची शोभा वाढवण्याकरिता शाहू नगरी आपण सगळेजण म्हणतो अशा पद्धतीची शाहू नगरी कोल्हापूरवासियांना आणि कोल्हापूरवासियांच्या बरोबर महाराष्ट्रवासियांना देखील अभिप्रेत आहे. या नगरीकरता आम्ही कटिबद्ध आहे. कोल्हापूरचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने मी आदरणीय राजेश क्षीरसागरांच्या बरोबर पाठपुरावा करून लवकरात लवकर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर मीटिंग आयोजित करून सुसज्ज अवस्थेमध्ये कोल्हापूरवासियांना ही कमान दिसून येईल. आता महापालिका प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देणार हे पाहावे लागेल. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.